नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता युद्ध सुरू होऊन आठवडा होऊन गेला आणि त्याचे पडसाद आता केवळ जागतिक बाजारावरच नाही, तर आपल्या देशातल्या बाजारावर देखील उमटायला सुरुवात झालेली आहे. आपल्या शेतीमाल तसंच आपले जे काही शेतकरी आहेत, त्यांच्यावर देखील त्यांच्यापर्यंत देखील याच्या झळा पोहोचायला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घडामोडी घडताना दिसतायत. तर एकंदरीतच या सगळ्या युद्धाचा नेमका परिणाम आपल्या भारतीय शेतीवर काय होऊ शकतो? आपल्या शेतकऱ्यांवर काय होऊ शकतो? आपल्या शेतीमाल बाजारपेठेवर कसा होऊ शकतो? आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आणखीन काय घडामोडी घडू शकतात? या सगळ्यांचा आढावा, या सगळ्यांची चर्चा आज आपण करणार आहोत. युद्धाचा हा तिढा, त्याचे परिणाम आपल्याला आज समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार सर, पहिला प्रश्न हाच आहे की आता युद्ध सुरू होऊन आठवडा होत आलाय. नेमके या युद्धाचे सध्या आपल्या भारतीय शेती, शेतकरी आणि एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारावर काय परिणाम दिसत आहेत? युद्धाचा परिणाम होणं ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि ते काही परिणाम चांगले पण आहेत, काही वाईट पण आहेत. सुरुवातीला आपण चांगले परिणाम बघू. चांगले परिणाम काय होतं का कच्च्या तेलाची म्हणजे खनिज तेलाची किमती ह्या 2 वर्षात हा उच्चांकी पातळीवरती केला. काय ब्रेंटची किंमत होती ती $93 प्रति बॅरल झाली. तर याच्यामुळे होतं काय की साहजिकच बायोडिझेलची डिमांड वाढते. जसं जसं तुम्हाला क्रूड ऑइलची किंमत वाढते तसं इतर गोष्टी आहेत. म्हणजे क्रूड ऑइलमुळे होतं काय तर मागील 10 वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी बायोडिझेलच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बायोडिझेलसाठी काय वापरलं जातं? काही देशामध्ये इथेनॉल बनवतात ऊसापासून, काही देशामध्ये मक्यापासून इथेनॉल बनवतात, काही देशामध्ये जसे की इंडोनेशिया असेल तर तिथे ते पाम ऑइलपासून बायोडिझेल बनवतात. त्यामुळे इथेनॉल, बायोडिझेल यांची मागणी वाढत चाललेली आहे. यापूर्वी असं होतं की तर तुम्हाला ब्लेंडिंग करायचं असेल, बायोडिझेल वापरायचं असेल तर सरकारी सबसिडीची गरज होती. आत्ताची जी किंमत आहे या किमतीवरती कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय कंपन्यांना बायोडिझेल वापरणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे चांगला परिणाम हा झालेला आहे की जागतिक बाजारात उदाहरणार्थ साखरेच्या किमती खूप पडल्या होत्या, 14 सेंटच्या खाली होत्या. त्या किमती आता वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर आपला रुपया वीक झालेला आहे. त्यामुळं आतापर्यंत असं होतं की साखरेच्या निर्यातीला केंद्र सरकारनं 20 लाख टनाला परवानगी दिली, मग आता निर्यातीचे सौदे होत नव्हते. आता ज्या पद्धतीने किमती वाढत आहेत त्या किमती अजून 3% वाढल्या तर आपल्या देशातून साखर आहे ना, साखरेचा निर्यात शक्य होईल. जे अगोदर वाटत होतं की आपली साखरेची निर्यात 5-6 लाखाच्या वरती जाणार नाही, ती कदाचित आणखी 2-3 लाख टनांनी वाढू शकते जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आणखी 3-4% किंमत वाढली तर. आणि त्या किमती का वाढू शकतील? फक्त आपण साखरेचा विचार केला तर ब्राझीलमधला जो हंगाम असतो एप्रिल महिन्यापासून चालू होतो आणि जर किमती जर अशाच राहिल्या तर ब्राझीलमध्ये जे साखर कारखानदार आहेत ते साखर बनवण्याऐवजी ते इथेनॉल बनवतील, कारण त्यांना लक्षात येते इथेनॉल जास्त फायदा आहे. तर हे झालं साखरे. जसं साखरेला ऊसाला जसा फायदा होतो त्याच पद्धतीनं मक्यालाही फायदा होतो. जागतिक बाजारामध्ये मक्याचे दरी वाढू लागलेत आणि आपल्या देशामध्ये असं झालेलं की हमीभावापेक्षा जवळपास 30% कमी दरानं मक्याची खरेदी आता सुरू आहे खुल्या बाजारामध्ये. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले तर आपल्या देशामध्ये जी मक्याची निर्यात होते ती वाढू शकेल. जर केंद्र सरकारनं जर आता जो काय खनिज तेलाची आयातीला थोडे निर्बंध आलेले आहेत, जे आखात देशातून जी होणारी आयात आहे ती त्या प्रमाणात होत नाहीये. आपल्याला रशियाकडून अधिकचं तेल खरेदी करायचं आहे आणि ते लक्षात घेऊन जर केंद्र सरकारनं जर पेट्रोलमध्ये जर जे इथेनॉलचं प्रमाण आहे ते वाढवायचा विचार केला तर आपल्याला पुरेसा मका उपलब्ध आहे. त्यातून आपण इथेनॉलचं उत्पादन करू शकतो आणि ते जरी नाही झालं तरी आपली निर्यात वाढू शकते. म्हणजे मक्याची निर्यात जी कमी होत होती ती वाढू शकते जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर वाढले तर. आणि त्याला रुपयाचा जो रुपया आपला पडतोय त्यामुळे आयात महाग होते, मात्र जेव्हा निर्यातीची वेळ येते त्या पडत्या रुपयाचा आपल्याला तो फायदा होतो. त्यामुळं त्या पद्धतीनं पाहिलं तर मक्याच्या बाबतीमध्ये आपल्याला फायदा होतो. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपल्यासाठी सोयाबीन हे फार मोठं पीक आहे. तर आता तुम्हाला मी जसं उल्लेख केला की इंडोनेशिया हा पाम तेलाच्या जगातला सर्वात मोठा पुरवठादार देश आहे, निर्यातदार देश आहे. तिथं बायोडिझेलचं ब्लेंडिंग वाढण्याची शक्यता आहे. युरोपमध्ये बायोडिझेल ब्लेंडिंग वाढू शकतं. त्यामुळे पाम तेलाच्या किमती वाढत आहेत, सोया तेलाची किमती वाढतात. त्यामुळे साहजिकच आपल्या देशामध्ये आणि जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या किमती वाढू लागल्यात. आपल्याकडे जी सोयाबीनच्या किमती मधल्या काळामध्ये एक 6,000वर थेट अगदी 5,200, 5,100 वरती आल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं जवळपास 400-500 रुपयांची वाढ झाली आणि त्या किमती टिकून राहतील. जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत त्या किमती टिकून राहतील. त्यामुळे तिथं सोयाबीनलाही फायदा होणार आहे, मक्यालाही फायदा होणार आहे, ऊसालाही फायदा होणार आहे. कापसाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर क्रूड ऑइलची जशी किंमत वाढते, क्रूड ऑइल हे फ्री स्टॉक असतं. खनिज तेल एक फ्री स्टॉक असतं, त्याच्यापासून तुम्ही पॉलिस्टर किंवा इतर जे मॅनमेड फायबर आपण म्हणतो ते बनवतात. तर त्याच्या किमती वाढल्या, खूपच वाढल्या. तर मग साहजिकच जी वस्त्रोद्योग असतो त्याला विचार करावा लागतो की जो ब्लेंड असतो की त्या कापडामध्ये 40%, 50%, 60% किती टक्के
मॅनमेड फायबरचं प्रमाण असावं, पॉलिस्टरचं असावं, किती टक्के नॅचरल फायबरचं म्हणजे कापसाचं प्रमाण असावं हे तिथे हे डिसाईड करत असतात. त्यामुळे त्याची किंमत वाढली मॅनमेड फायबरची, तर साहजिकच जो आपला जो कापूस असतो, नॅचरल फायबर असतो, त्याचं ते प्रमाण वाढवतील. त्यामुळे तिथे कापसालाही फायदा होऊ शकतो, पण कापसाला तेवढा फायदा होणार नाही. कारण आता जागतिक बाजारामध्ये एकूणच जी ट्रम्प यांनी जे काही निर्बंध लादले आणि जी युद्धाची परिस्थिती, त्यामुळे तेवढी अशी डिमांड नाही आहे. पण सोयाबीन असेल, मका असेल, ऊस उद्योग असेल, ते साखर उद्योग असेल, यांना मात्र नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. सर आता हे युद्ध केवळ आपल्याला इस्रायल आणि इराण किंवा अमेरिका एवढं मर्यादित दिसत नाही, तर आखातातले अनेक देश, जवळपास एक 10-11 देश या युद्धामध्ये आपल्याला ओढलेले दिसत आहेत. तर एकंदरीतच आपल्या देशातून जी निर्यात होते किंवा जी आयात होते, याच्यावर नेमका याचा कसा परिणाम होताना दिसतोय? आपली निर्यात मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालेली आहे. आणि आपण या आखाती देशांचं उदाहरण घेतलं, आखाती देशांना फळे आणि पालेभाज्याचं मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. त्याचा तोटा हा आहे की फळे आणि भाजीपाला आहे, त्यांच्या आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर साठवणूक क्षमता नाही आहे. आणि हे हायली पेरिशेबल म्हणजे फार लवकर खराब होतात. त्यामुळे जर कोणी पालेभाज्या निर्यात करत असेल, तर त्याला आपण असं म्हणू शकत नाही की तू थोडे दिवस थांब, थोड्या दिवसानंतर विक. जसं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आपल्याला सांगता येतं, अरे थांब जरा, लगेच विकू नको. तो 2 महिने, 4 महिने, अगदी 2 वर्षही थांबू शकतो, तर डॅमेज होत नाही. पालेभाज्यांचं तसं नसतं. पालेभाज्या असतील, आता उदाहरणार्थ द्राक्षाचा हंगाम सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपण आखाती देशांना द्राक्ष निर्यात करत असतो. आखाती देशातून पुढे आता काय झालं, युरोपलाही आपल्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये मात्र आपल्याला निगेटिव्ह परिणाम होतोय. तर निगेटिव्ह परिणाम 2 गोष्टींमुळे होतोय. एक तर अचानक मागणी कमी झालेली आहे, दुसरी गोष्ट ह्या युद्धामुळं जे शिपिंगचं जे फ्रेट रेट म्हणतो आपण त्यांना, वाहतुकीचा खर्च आहे, तो वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर तो इन्शुरन्स असतो. जेव्हा शिपिंग कंपन्या म्हणजे कुठलाही माल वाहतूक करायची असेल, त्यामध्ये रिस्क असते, त्यामुळे त्याचा विमा काढावा लागतो. मग या शिपिंग कंपन्याचा विमा काढतात, त्या विम्याची रक्कम वाढलेली आहे. आणि हे शेवटी काय असतं, तो ग्राहक बायर किंवा सेलर, ग्राहक किंवा उत्पादक, कुणाला तरी ते तो बोजा उचलावा लागतो. त्यामुळे आता असं झालेलं आहे की त्यामुळे ते शिपिंगचे फ्रेट रेट्स वाढलेले आहेत, इन्शुरन्सचे प्रीमियम वाढलेले आहेत, आणि त्यामुळे मागणी कमी होत आहे. आपले जे पालेभाज्या असतील, फळे असतील, ह्यांची जी निर्यात आखाती देशांना होते, ते अचानक मंदावलेली आहे. आपल्या कांद्याचं उदाहरण घेतलं तर जसं आपण मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेशला जसं मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करतो, त्याचप्रमाणे आपण आखाती देशांनाही मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करतो. पण अचानक आता ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे, त्या वातावरणात आपण कांद्याची निर्यात करणं शक्य नाही आहे. आणि पुरवठा तर आपल्याला भरपूर आहे, आपल्याला दर प्रचंड पडतायत. अशा वेळेस असं आपल्याला गरज आहे की निर्यात वाढेल कशी. पण अचानकच हे संकट आल्यामुळे ती निर्यात वाढत नाहीये. त्यामुळे त्या बाबतीमध्ये म्हणाल तर त्या बाबतीमध्ये तोटा होतो आपल्याला. दुसरा तोटा ह्याच्यामध्ये होणार आहे मोठा, जर हे युद्ध आता जसं की काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की 3-4 आठवडे आणखी चालेल. तर खरोखरच हे युद्ध आणखी 3-4 आठवडे चाललं तर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये खतांचा पुरवठा आहे, त्याच्यावरती मात्र मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. का आपल्याकडे मुख्यतः भारतामध्ये सर्वाधिक खत आपण वापरतो, युरिया वापरतो. युरियाच्या निर्मितीसाठी आपल्याला LNG लागतो, तो आपण कतार आणि इतर देशातून आयात करतो. तर आता युद्धामुळं तिथून LNG आयात करणं अवघड झालेलं आहे, जवळपास अशक्य झालेलं आहे. त्याच प्रमाणात आपण मोठ्या प्रमाणात तयार युरिया पण आयात करतो. ओमानमध्ये आपल्या काही राष्ट्रीय कंपन्या, म्हणजे जे सरकारी कंपन्या आहेत, त्यांचे काही हे आहेत, जॉईंट प्रकल्प आहे, तिथून आपण युरियाची आयात करतो. तर हे जर युद्ध असं 3-4 आठवडे लांबलं तर आपल्याकडे LNGचा पुरवठा कमी असेल, त्यामुळे स्थानिक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युरियाची निर्मिती होणार नाही. त्याचबरोबर आयात पण मोठ्या प्रमाणावर होणार नाही. दुसऱ्या बाजूला ह्या देशातून आपण आयात करणार नसू, दुसरे पर्याय असतं, आपल्याला चीनचा पर्याय असतो. मात्र चीनचं आता सध्याचं धोरण असं आहे, चीन स्थानिक बाजारामध्ये पुरवठा आपल्याला व्हावा यासाठी निर्यातीवरती चीनने निर्बंध टाकलेले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारामध्ये अचानकच एका आठवड्यामध्ये जवळपास $125 युरियाचे दर वाढलेले आहेत. तर आणखी 3-4 आठवडे युद्ध जर असंच ओढलं गेलं, बंद नाही झालं, युरियाचे दर आणखी वाढतील. आपल्यासाठी हे काय महत्त्वाचं होतं, आपला खरीप हंगाम साधारण जून महिन्यामध्ये चालू होतो. त्याच्या अगोदर सर्व ज्या सरकारी आणि खाजगी ज्या खत कंपन्या असतात, हे मोठ्या प्रमाणात युरिया, DAP आणि इतर खतांचं उत्पादन घेत असतात. तर त्यांना माहीत असतं जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि बऱ्याचदा जूनमध्ये पण पेरणीच्या वेळेस लोकांना खत हवं असतं. पण आता जर हे युद्ध लांबलं तर मात्र जो LNGचा पुरवठा असेल, इम्पोर्ट कमी असेल, याच्यामुळे मात्र त्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. हे एक झालं. दुसरं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्हीच्या किमती वाढल्या, LNGच्या वाढलेल्या आहेत, युरियाच्या वाढलेल्या आहेत. प्लस आपला जो रुपया त्याचं अवमूल्यन होत आहे. जो रुपया आपला 90च्या जवळ होता, तो आता 92 पर्यंत गेलेला आहे. अवमूल्यन होतं म्हणजे काय होतं, तुमची आयात होती, ती आयात आणखी महाग होत जाते. आणि आयात महाग झाली की तो खर्च सरकारला द्यावा लागतो. त्यामुळे जास्त जणांना आपण खर्च होतो. एकतर
युरियाची आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये किंमत वाढली आणि आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं. त्यामुळे आपली आयात आणखी महाग होते आणि आपली आयात आणखी महाग झाल्यामुळे तो जो खर्च असतो तो सरकारवरती पडतो. सरकारची जी सबसिडी असते, सबसिडीचा बोजा वाढतो. त्यामुळे त्या पद्धतीनं तो तोटाही होतो आपल्याला. त्यामुळे हे जर युद्ध नाही संपलं तर 8-10 दिवसामध्ये आणि खरंच ते 3-4 आठवडे किंवा आणखी जास्त लांबलं, कारण की रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध 3 वर्षापूर्वी सुरू झालं तेही फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झालं होतं. तेव्हा लोकांना वाटलं 2 महिने 4 महिने चाललेले, 1 वर्ष झाले, पण 3 वर्ष होऊन गेले तर ते युद्ध चालूच आहे. तर त्याच पद्धतीचं जर मिडल ईस्टमध्ये म्हणजे आखाती देशामध्ये असं काही सुरू राहिलं 2 महिने वगैरे, तर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा आपल्याला होऊ शकतो. आणखी खनिज तेलाच्या किमती वाढू शकतील, युरियाच्या वाढू शकतील आणि साहजिकच त्यामुळे खताची टंचाई होऊ शकेल. अगदी बरोबर. आता सर, युरियासोबत आणखीन आपल्यासाठी डीएपी म्हणजे जे काही पोषण मूल्य आधारित खतं आहेत ते देखील महत्वाचे असतात. याचा बहुतांशी कच्चा माल किंवा खतं आपण रशिया, युक्रेन, बेलारूस इकडून आयात करत असतो. तर यांच्या आयातीवर कसा परिणाम होऊ शकतो? आयात करायची झाली ना, तर आता मिडल ईस्टमध्ये तो इराणने सांगितलेलं आहे. त्यांचा जो स्ट्रेट ऑफ होर्मुझचा पॅसेज आहे तो वापरण्यावरती पण त्यांनी निर्बंध टाकलेले आहेत. त्यात ते म्हणतात की चीन आणि भारताला ते सूट देतील. पण आपल्याला जरी सूट द्यायचं म्हटलं तरी जे फ्रेट रेट आहे ते वाढलेलेच आहेत, प्लस इन्शुरन्स प्रीमियम वाढलेले आहेत. त्यामुळे शिपिंग कंपन्या ती रिस्क घेतील का तिथून माल खत आणायचं? तर तिथून नसेल आणायचं तर आपल्याला मग पूर्ण आफ्रिकेला वळसा घालून आपल्याला माल आणावा लागेल रशियातून, ब्लॅक सी मधून. ते जर करायचं झालं तर साहजिकच फ्रेट वाढतं. आणि काही गोष्टी आपण आणू शकतो, जसे डीएपी आणू शकतो, थोड्या प्रमाणात युरिया आणू शकतो आणि रशियातून पोटॅश पण आणू शकतो. पण त्याला मर्यादा आहे, आपण ते किती आणू शकतो. आणि दुसरं असं की त्यामुळे शिपिंगची कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळे आपण आणू शकतो का, तर नक्कीच आणू शकतो. पण त्यांच्याकडे ज्या प्रमाणामध्ये आपण युरिया आखाती देशातून आणू शकतो, आणत होतो ओमान किंवा इतर देशातून, तेवढा युरिया आपण रशियाकडून आणू शकत नाही. तेवढं त्यांचं उत्पादनही नाही आहे. डीएपी आणि पोटॅशच्या बाबतीमध्ये मात्र नेहमीच आपण बेलारूस, रशिया, कॅनडा यांच्यावरती पोटॅशसाठी अवलंबून असतो. डीएपीसाठी पण मोठ्या प्रमाणावरती आपण रशियावरती अवलंबून असतो. डीएपीचा आपण आयात करू शकतो, मात्र ती आयात आपल्याला जास्त पैसे देऊनच करावी लागेल. आता सर, दुसरं आणखीन एक आहे आपल्या सगळ्यांसाठी की ते म्हणजे खाद्यतेल. आता खाद्यतेल आपण वेगवेगळ्या देशातून आयात करतो. आता ह्या सगळ्या घडत असलेल्या घडामोडींचा खाद्यतेलाच्या बाजारावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा आपल्या शेतकऱ्यांवर कसा परिणाम होऊ शकतो? खाद्यतेलाच्या किमती ह्या वरती जाणार आहे. साधं कारण असं की खाद्यतेल आपण आयात करतो, तर रुपयाचं अवमूल्यन झालं म्हणजे जरी तिथे जरी $100 किंमत हायपोथेटिकल आहे तशीच राहिली तरी आपल्याला अगोदर $1 जर आपण 90 देत होतो, आता ₹92 द्यायचे. त्यामुळं रुपयाच्या अवमूल्यनामुळे आपल्याला जास्त किंमत द्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला ह्या खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळं जी बायोडिझेलसाठी जी डिमांड आहे खाद्यतेलाची, मग ते सोया तेल असेल, मोहरीचं तेल असेल युरोपमध्ये, किंवा पाम तेल असेल इंडोनेशियामध्ये, यांची डिमांड वाढलेली आहे बायोडिझेलमुळे. त्यामुळे त्या देशामध्ये पाम तेल, सोया तेल आणि सनफ्लॉवर ऑइल या सगळ्यांचे दर वाढत आहेत. त्यातील सनफ्लॉवर ऑइल जे आहे आपलं सूर्यफूल तेल आहे ते आपण मुख्यतः रशिया, युक्रेनमधून आणतो. आणि तिथे अगोदर युद्ध सुरू आहे, त्यानंतर आखाती देशामध्ये युद्ध आहे. त्यामुळे मागच्या 2 महिन्यामध्ये सातत्याने सूर्यफूल तेलाची आयात ती कमी होत चाललेली आहे आणि त्याच्याऐवजी आपण पाम तेल जास्त आयात करू लागलेलो आहोत. त्यामुळे आपल्या देशामध्ये ह्या खाद्यतेलाच्या सर्वच खाद्यतेलाची किमती वाढणार आहेत. त्याचा ग्राहकांना थोडा नक्कीच फटका बसेल. पण दुसऱ्या बाजूला खाद्यतेलाच्या किमती वाढल्यामुळे सोयाबीन असेल, भुईमुग असेल, मोहरी असेल, ह्या पिकांच्या किमती आहेत ना ह्या वाढू शकतील. आणि इनफॅक्ट त्या वाढण्यास सुरुवातही झालेली आहे मागच्या 4-5 दिवसामध्ये. अगदी बरोबर. आता सर, आणखीन काही महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जर आपल्या इंधनाचे दर आता आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत आहेत असं तुम्ही सांगितलं आता, तर देशामध्ये जर समजा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील का, आणि जर वाढले तर याचा एकंदरीतच परिणाम शेतकरी असेल, ग्राहक असेल यांच्यावर कसा होऊ शकतो? स्थानिक बाजारामध्ये जर वाढले तर साहजिकच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर वाढले आणि वाहतुकीसाठी पण मुख्यतः डिझेल वापरतो. तर डिझेलचे दर केंद्र सरकारने वाढवले तर साहजिकच सर्वच गोष्टीचे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्यामुळे साहजिकच सर्वच गोष्टीचे दर वाढणार आणि त्यामुळे अचानक महागाईमध्ये वाढ होऊ शकेल. पण ते वाढतील का, आता शेवटी एक राजकीय निर्णय असतो, तो सरकारला घ्यायचा असतो. याच्यापूर्वी असं होतं की अगदी $140 पेट्रोल गेलं होतं 2013च्या आसपास, 12-13च्या काळामध्ये. तेव्हा पण पेट्रोलचे दर एवढे नव्हते. त्यामुळं आता केंद्र सरकार हा विचार करू शकेल की ही जी परिस्थिती आहे ही तात्पुरती आहे किंवा खूप काळ टिकणारी आहे. त्यामुळे लगेचच आता ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत, बऱ्याच काही ठिकाणी काही राज्यामध्ये पेट्रोल पंपावरती लोक गर्दी करतायत,
तर वाढतील का? मला असं वाटतं की लगेच वाढणार नाही, की केंद्र सरकार थोडा वेळ घेईल. हे खरंच किती काळ युद्ध चालू आहे. कारण जर युद्ध बंद झालं तर लगेच सप्लाय वाढू शकतो. असं नाही की जगामध्ये पुरवठा नाहीये. किंबहुना युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी असं होतं, की ओपेकचे प्रमुख तेल उत्पादक देश आहेत. त्यांचं असं चाललं होतं की उत्पादन वाढवायचं. सौदी अरेबिया होतं. ते म्हणत होतं की आम्ही उत्पादन वाढवणार खनिज तेलाचं. त्यामुळे खनिज अच्छा. तेलाचा पुरवठा मुबलक आहे. चायनासारखं जे मोठं मार्केट आहे, चायना जगात सगळ्यात मोठा खनिज तेलाचा ग्राहक आहे. त्या देशामध्ये मात्र जे इलेक्ट्रिसिटी तिथं जे काय इलेक्ट्रिक व्हेइकल आहे, त्यांनी अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत. त्याच्यामुळं हे सध्या उलट मागणी कमी होत चाललेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला पुरवठा भरपूर आहे. अमेरिका ही नेट एक्सपोर्टर झालेला आहे खनिज तेलाचा. फक्त आता अशी हम्म. अवस्था आहे की अचानकच युद्ध सुरू झाल्यामुळं तात्पुरतं ह्या पुरवठ्यामध्ये अडथळा तयार झालेला आहे. हा अडथळा तात्पुरता आहे. त्यामुळे केंद्र सरकार कदाचित हे लक्षात घेऊन की हा जो काही अडथळा आहे हा तात्पुरता आहे. तो लक्षात घेऊन कधी दरही वाढवणार नाही. कारण ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल की खनिज तेलाचे दर उणे होते. म्हणजे हम्म. जवळपास उणे 27ला गेले होते. $1 होतं. म्हणजे ज्यावेळी एकेकाळी जे $100 क्रूड ऑइल होतं, ते विकत घेण्यासाठी तुम्हाला $1 पण द्यायची गरज नव्हती. तेव्हा पण केंद्र सरकारने जे आपले तेलाचे दर असतील, पेट्रोल किंवा डिझेलचे, ते काही कमी केले नव्हते. तेवढेच ठेवले होते. त्यामुळे आता दर एकदम कमी वाढले म्हणून पुन्हा लगेच वाढवण्याची काही गरज नाही. ते 2 महिने सरकार वाट पाहू शकतं की आंतरराष्ट्रीय बाजारात दर एवढेच राहत आहेत का? तर असेच राहिले तर मात्र कदाचित सरकारला विचार करावा लागेल. पण मात्र लगेच सरकार ह्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात दर काही वाढेल अशी मात्र शक्यता कमी वाटते. अच्छा. आता सर, शेवटचा प्रश्न, की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं, की याचा निर्यात बंद झाला किंवा निर्यात आता सध्या थांबलेली आहे. मग ती किती काळापुरती थांबेल तो नंतरचा विषय. परंतु सध्या तरी कांदा असेल किंवा आपले जे काही फळं आहेत, की जे लगेच त्याचं नुकसान होतं, ते खराब होतात. तर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी, उत्पादकांसाठी नेमकं सरकारनं काय करणं अपेक्षित आहे? आणि इतर जे आपले शेतीमाल उत्पादक शेतकरी आहेत, त्यांनी नेमकं या परिस्थितीमध्ये कोणती भूमिका घेणं गरजेचं आहे? आता जे काय पालेभाज्या किंवा कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे अगोदरच कांदा लावलेला आहे, त्यांनी कांद्याची काढणी केलेली आहे. आता तुम्ही त्याला काही सल्ला देऊ शकत नाही. तो बाजारपेठेमध्ये दर वाढण्याची वाट बघतो. सरकार हे करू शकतं. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही उत्पादन कमी करा. ते इथून पुढच्या काळामध्ये हं. काही पिकांचं उत्पादन तुम्ही सरकार सांगू शकतं कमी करा. कदाचित ते रिॲक्ट करतील. दर कमी झाले की आपोआपच शेतकरी त्या पिकाकडून दुसऱ्या पिकाकडे वळतात. तेवढे ते समंजस असतात. पण आता या घडीला ज्यांनी अगोदर उत्पादन घेतले म्हणजे द्राक्ष असेल किंवा कांदा उत्पादक असतील, यांना प्रति एकर अनुदान देण्याची गरज आहे. आणि ते अनुदान सरसकट न देता म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आजकाल सॅटेलाईट मॅपिंग होतं. उपग्रहाच्या द्वारे जे मॅपिंग होतं, सातबाऱ्यावरती नोंदी असतात. त्या माध्यमातून अनुदान देण्याची गरज आहे. आणि आता कांद्याची निर्यात आता एवढे दर पडलेले आहेत की आपल्यापेक्षा स्वस्त कांदा जगात कोणीच पुरवठा करू शकत नाही. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीला याच्यापेक्षा जास्त आपण प्रोत्साहन देऊ शकत नाही. जेव्हा कधी आखात देशातील स्थिती सुधारेल तर आपोआप ते विकत घेतील. त्यांना पर्याय नाही. आपल्याकडूनच विकत घेतील. एवढा स्वस्त कांदा जगात दुसरीकडे कुठेच नाहीये. मात्र द्राक्षाच्या बाबतीमध्ये मात्र जरी आपलं हे देशातले निर्यात बंद झाले असेल, ते इतर खूप सारे देश ते आपल्या भारताकडून आयात करतात. मग त्या देशामध्ये आयात वाढावी यासाठी प्रति टन अनुदान आपण आत्ता देऊ शकतो. कारण ह्याचा आपण मोठा काळ म्हणजे द्राक्ष उत्पादक तोडा आहे तो 8-10 दिवसांनी मागे पुढे करू शकतो. तो असं नाही म्हणू शकत त्याला की आता जी द्राक्ष तू ह्या महिन्यात तोडू नको, 2 महिन्याने तोड, असं त्याला करणं शक्यच नाहीये. त्यामुळं ती जी निर्यात आहे आखाती देशाला होणार नसेल तर इतर देशांना निर्यात तरी व्हावी. आणि ती निर्यात व्हावी यासाठी मग प्रति टन जर अनुदान दिलं तर मग आपले जे निर्यातदार आहेत ते थोडे कमी पैसे ऍक्सेप्ट करतील आणि निर्यात करतील. का करतील? तर त्यांना तेवढे पैसे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडे अनुदानातून मिळणार आहेत. त्यामुळे ते केलं तर आपली निर्यात वाढू शकेल. आणि जर ती नाही वाढली तर काही म्हणून प्रोत्साहनपर मदत म्हणून आपल्या जे द्राक्ष उत्पादकांना मदत करण्याची गरज आहे. ह्याच्यापूर्वी 5 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यानंतर दुष्काळ आला. पुन्हा यावर्षी अतिवृष्टीही झाली. त्यामुळे त्यांना खरोखर मदतीची गरज आहे. कारण की 1 एकर द्राक्ष बागेसाठी कांदा किंवा द्राक्ष सोयाबीनचा विचार केला तर जवळपास 5-10 पट जास्त पैसे त्यांना खर्च करावे लागतात, गुंतवणूक करावी लागते. आणि एवढी गुंतवणूक करून जर परतावा आयत्या वेळेला मिळणार नसेल अशा काही गोष्टीमुळे जर त्यांना निर्यातीमध्ये अडथळे येणार असतील त्यांना जेन्युइनली मदत करण्याची गरज आहे. अगदी बरोबर. आणि सर, इतर शेतीमालाचे उत्पादक जे शेतकरी आहेत आपले, त्यांनी नेमकं आता काय भूमिका घेणं गरजेचं आहे? आता खरीप सुद्धा तोंडावर येऊन घातलेला आहे. खरीप तोंडावरती येऊन घातलेला आहे.
त्यामुळे आता आपण आता लगेच असं म्हणणं अवघड आहे की तुम्ही सोयाबीन लावा, कापूस लावा किंवा मका लावा किंवा लावू नका. कारण की एक तर यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्याला जो खरीपाची पेरणी असते जून महिन्यापासून सुरू होते. आता जूनला जवळपास 3 महिने आहेत आणि तोपर्यंत आता ज्या पद्धतीचं चित्र रंगवण्यात येत आहे, तर अल निनो हा साधारणतः ऑगस्ट आणि जुलै दरम्यान अल निनोची शक्यता खूपच जास्त दाखवण्यात येते. त्यामुळे आपल्याला नक्की माहीत हम्म. नाही की अल निनोची शक्यता किती आहे. जनरली असं असतं की हा हम्म. जो विंटरचा पिरियड असतो, जनरली फेब्रुवारी आणि मार्चचा, याच्यामध्ये बऱ्याचदा चुकीचे रीडिंग येतात अल निनोचे. त्या वेगानेच तो वाढेल किंवा कमी होईल हे सांगता येत नाही. साधारणतः मे महिन्यामध्ये पर्यंत चित्र बरेचसं स्पष्ट होईल की आपल्याला अल निनो असेल का? अल निनो असेल तर त्याचा मान्सूनवरती परिणाम होईल का? आणि मान्सूनवरती परिणाम झाला तरी महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान कसं आहे हे साधारणतः मे महिन्यामध्ये आपल्याला कळेल. आणि तोपर्यंत हे जे युद्ध आता आहे, तर अचानकच काही झालं, टीटी झाली, इराणने हार पत्करली किंवा आणखी काही झालं आणि अचानक जर युद्ध बंद झालं, तर जे काही दर आता ज्या वेगाने वाढले त्याच वेगाने ते कमी होतील. त्यामुळे आता हम्म. कुठल्या पिकाची लागवड करावी किंवा पिकाचं नियोजन कसं करावं, हा सल्ला देणं थोडं अवघड आहे. आणि शेतकऱ्यांसाठी ते उपयोगाचं पण नाही. कारण की आता काही जर तुम्ही सल्ला दिला, तर ते पेरणी हे जूनमध्येच करणार आहेत. त्यामुळे मे महिन्यामध्ये आपल्याला अधिक अचूकपणे सांगता येईल की कुठल्या पिकांची निवड करणं गरजेचं आहे. येस सर. धन्यवाद सर, आज तुम्ही वेळ दिला आणि एवढा सगळ्या महत्त्वाच्या विषयावर, गुंतागुंतीच्या विषयावर अगदी सोप्या भाषेमध्ये आम्हाला या सगळ्या विषयांचा गुंता सोडून सांगितला. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.